हा आवाज आपल्या ओळखीचा आहे. गावागावात घुमणारा हा आवाज आपल्या पाणी पुरवठा सुविधांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे. ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची सुविधा म्हणून हातपंपाकडे मोठ्या आशेनं पाहिलं जातं, परंतु त्याची रीतसर देखभाल दुरुस्ती न केल्याने पाण्यासाठी गावं तहानलेलीच राहतात. हातपंपाचं पाणी आणि आरोग्याची हमी असं म्हटलं जातं. अशा या बहुगुणी हातपंपाची देखभाल दुरुस्ती करणं अगदी सोपं आहे. माणसाचं शरीर आणि हातपंपाची रचना यात साम्य आहे. माणसाला जसं डोकं, पोट, हात, पाय व तोंड असतं, अगदी तसंच हातपंपालाही असतं. नावं केवळ वेगळी. दांडा म्हणजे हात, हेड असेंब्ली म्हणजे डोकं, वॉटर टँक म्हणजे पोट, पाण्याची तोटी म्हणजे तोंड, स्टँड म्हणजे पाय. माणसाला जसं हृदय असतं तसं हातपंपालाही असतं. त्याला सिलेंडर असं म्हटलं जातं. हातपंपाचे इतर भाग म्हणजे चेन, कनेक्टिंग रॉड, पाईप, नट बोल्ट हेही आपल्या शरीराचे दात, पाठीचा कणा, हाडे यांच्याशी मिळते जुळते काम करतात. मग त्यांचीही निगा राखणं ओघाओघाने आलंच. आपण जसे आजारी पडतो तसाच हातपंपही आजारी पडतो. त्याला कोणता आजार झाला हे जाणून घेणं आवश्यक आहे. हातपंपाचा दांडा जर खाली पडलेला असेल तर त्याची चेन किंवा कनेक्टिंग रॉड एकमेकापासून सुटलेला आहे असं समजावं. चेन कवर खोलून नवीन चेन लावणं अगदी सोपं आहे. कनेक्टिंग रॉड जर सुटलेला असेल तर हातपंप खोलून नवीन कनेक्टिंग रॉड टाकावा लागेल. हातपंपाबाबत आणखी एक तक्रार नेहमी केली जाते. दांडा हलवूनही पाणी येत नाही, आलेच तर ते कमी येते. अशा वेळी समजून जावे की एखादा पाईप फुटला असावा किंवा सिलेंडरमधील काही बिघाड झाला असावा. विशेषतः बकेट वॉशर खराब झाले असावे. यावर उपाय म्हणजे पाईप बदलणे किंवा सिलेंडरमधील बिघाड दुरुस्त करून अप्पर वॉलमधील रबर शीट बदलणे व बकेट वॉशर बदलून टाकणे. फुटलेला पाईप आढळून आल्यानंतर त्याच्या खाली असलेल्या कनेक्टेड पाईपमध्ये जर पाणी साचलेले दिसले तर समजून जावे की सिलेंडरमध्ये काहीही धोका नाही, काहीही बिघाड नाही, केवळ पाईप बदलण्याचेच काम आहे. सिलेंडर हे हातपंपाचे हृदय आहे. याबाबत आपण तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊ. सिलेंडर हा बोरमध्ये पाईपच्या सर्वात खालच्या भागाला लागलेला असतो. सिलेंडरच्या वरच्या भागात प्लांजर रॉडला लागून प्लांजरयुक्त बॉडी असते, ज्याच्या साहाय्याने पाणी वर ओढले जाते. त्यात बकेट वॉशर, स्पेसर, फॉलोअर आणि अप्पर वॉल हे सुटे भाग लागलेले असतात. बकेट वॉशर घर्षणाने झिजून खराब होत असतात, त्यामुळे त्याला बदलणे आवश्यक असते. फॉलोअरमध्ये बकेट वॉशर लावला जातो. दोन बकेट वॉशरच्या मधात एक गॅप म्हणून स्पेसरसुद्धा लावणे आवश्यक आहे. बकेट वॉशर लावल्यानंतर फॉलोअरच्या वरच्या भागात अप्पर वॉल लावून त्याला प्लांजरयुक्त बॉडीमध्ये थ्रेडिंगच्या सहाय्याने फिट करणे आवश्यक आहे. सिलेंडरचा खालचा भाग हा रेड्युसर कॅपने बंद केला जातो, ज्यामध्ये दोन सिलिंग रिंग व एक लोअर वॉल कंप्लीट असते. लोअर वॉलची रबर सीट तसेच सिलिंग रिंग ह्या खराब होत असतात, त्यामुळे रेड्युसर कॅप खोलल्यानंतर सिलिंग रिंग व लोअर वॉल योग्यरित्या तपासणे आवश्यक आहे. दोन सिलिंग रिंगच्या मधात लोअर वॉल फिट करावा. त्यानंतर त्यामध्ये पाणी भरून तो लिकेज तर नाही ना याची सुद्धा खात्री करावी. सिलेंडरची दुरुस्ती झाल्यानंतर तो योग्य पद्धतीने चालतो की नाही याकरता बादलीतील पाण्यामध्ये ऑपरेट करून बघावा. हातपंपाचा दांडा जर चालत असेल
तर त्यामध्ये सिलेंडर पाण्याच्या वर असणे, पाईपलाईन कपलिंगमधून सुटणे, वॉशरमध्ये काही बिघाड असल्यास वॉशर पलटी होणे अशा शक्यता असू शकतात. हातपंपामध्ये किमान 12 पाईप म्हणजेच 120 फूटपर्यंत पाईप असणे आवश्यक आहे. दांडा खिळखिळा झाला असल्यास हँडलचे बेरिंग किंवा एक्सेल पिन खराब झालेली असू शकते. त्यासाठी हँडल खोलणे व त्याची बेरिंग व एक्सेल तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आवश्यक ते पार्ट बदलून टाकावेत. हातपंप देखभाल दुरुस्ती ही अगदी सहज शक्य होऊ शकते. गावात त्यासाठी दुरुस्तीचा टूलबॉक्स असणे मात्र आवश्यक आहे. टूलबॉक्समध्ये प्रेशर व्हॉईस, पाईप लिफ्टर स्पॅनर, पाईप रेंज, एस टाईप पाना, रिंग पाना, डी टाईप पाना, कनेक्टिंग रॉड व्हॉईस, कनेक्टिंग टी, रॉड कपलिंग स्पॅनर इत्यादी साहित्य असते. टूलबॉक्स प्रमाणेच प्रशिक्षणाचीही आवश्यकता आहे. हातपंप खोलताना हेड व वॉटर टँक एकमेकापासून वेगळी करावी. बहुधा वॉटर टँकवर मुलं केरकचरा टाकून ठेवतात. पाईप काढताना पाईप व्हाईसच्या साहाय्याने ते क्लॅम्पमध्ये फिट करून वॉटर टँकला वरच्या बाजूस उचलावे. त्यानंतर एंटीलॉक वाईज वॉटर टँक फिरवून ते पाईपपासून वेगळी करावी. पाईप लिफ्टरच्या साहाय्याने पाईप प्रेशर वाईजमधून वरच्या भागाला उचलावे. त्याचप्रमाणे पंप फिट करताना याप्रमाणे पाईप खालच्या भागाला सोडण्यात यावे. पाईप क्लॅम्प जास्त सैल होणार नाही व पाईप बोरमध्ये पडणार नाही याची सुद्धा दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. संपूर्ण पाईप फिट झाल्यानंतर पाईपच्या वरच्या भागात आपल्याला वॉटर टँक लावायची असते, परंतु कनेक्टिंग रॉडचे मेजरमेंट हे वॉटर टँकच्या वर जाऊ नये याची दक्षता घ्यायला हवी. समजा कनेक्टिंग वॉटर टँकच्या वर असेल तर त्याला तेवढा भाग कापून त्यावर चेनसाठी पुन्हा थ्रेडिंग करणे आवश्यक आहे. यासाठी डायचा वापर करावा. त्यानंतर योग्य पद्धतीने वॉटर टँक पाईपच्या वरच्या भागाला योग्य पद्धतीने फिट करावी. प्रेशर वाईज पाईपमधून काढण्याकरता त्याचे नट बोल्ट सैल करून वरच्या भागाला वॉटर टँक उचलून प्रेशर वाईज पॅडेस्टलवरून पूर्णतः काढून घेण्यात यावा व पॅडेस्टलवर वॉटर टँक फिट करावी व आवश्यक त्या ठिकाणी नट बोल्ट कसून तो पूर्णतः फिट करण्यात यावा. यानंतर कनेक्टिंग रॉडला चेन लावण्यासाठी कनेक्टिंग व्हाईस चा अशा पद्धतीने वापर करावा की ज्यामुळे आपल्याला चेन लावणे अगदी सोपे जाईल. 18 व 12 इंची पाण्याचा सुद्धा या ठिकाणी वापर करावा, ज्याला आपण पाईप रेंज म्हणतो. कनेक्टिंग व्हाईस योग्य पद्धतीने वॉटर टँकवर फिट करून त्यावर थर्ड प्लेट, ज्यामुळे केरकचरा वॉटर टँकमध्ये जाऊ नये याकरता थर्ड प्लेट टाकून त्यावर चेन योग्य पद्धतीने फिट करावी. आवश्यकतेपेक्षा जास्त ताकद लावून चेन फिट करण्याची गरज नाही. योग्य पद्धतीने चेन फिट झाल्यानंतर कनेक्टिंग रॉड वाईज बाजूला काढून घ्यावा. यानंतर आपल्याला त्यावर हेड हँडल असेंब्ली बसवावी लागेल. याकरता प्रथमतः थर्ड प्लेट वॉटर टँकच्या होलशी मॅच करून घ्यावी लागेल. अशा पद्धतीने हेड लावून चेन फिट करावी व शुद्ध पाणी येईस्तव हँडल मारावे.
पुरामुळे अथवा हातपंपाच्या प्लॅटफॉर्मला भेगा पडल्यास पाणी दूषित होऊ शकते. अशा वेळी पाण्यामध्ये ब्लिचिंग टाकणे आवश्यक आहे. ब्लिचिंग टाकताना पॅडलस्टॉल व वॉटर टँक यांच्या जोडणीतील 3 नट बोल्ट काढून घ्यावे व एक सेल ठेवावा. एका बाजूला सरकवून जी पोकळी निर्माण होते त्यातून ब्लिचिंगचे द्रावण बोरच्या आत सोडावे. 15 लिटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम ब्लिचिंग टाकावे. त्यानंतर मात्र 1 तासभर पाण्याचा वापर करू नये. जशा माणसाच्या देखभाल दुरुस्तीसाठी लसीकरणाची आवश्यकता आहे तशीच हातपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा लसीकरण आवश्यक आहे. C, G व T. C म्हणजे चेकिंग, नियमित तपासणी. G म्हणजे ग्रीसिंग, चेन एक्सेल यांना नियमित ग्रेसिंग करणे व T म्हणजे टायटनिंग. जेथे नट बोल्टचा भाग येतो तेथे ही लस देणे आवश्यक आहे. या 3ही लसी दर आठवड्यास दिल्यास उत्तम राहील. हातपंप देखभाल दुरुस्तीबाबत हातपंप अभियंता श्री संजय खोकले म्हणतात, 60 मीटर खोल विंधन विहिरी किंवा कूपनलिका खोदून भूजल साठ्यातील पाणी हातपंपाद्वारे वापरता येते. पाणीपुरवठा साधनाचा विचार केला तर हातपंपासारखे सोयीचे व नियमित शुद्ध पाणी देणारे व कमी खर्चात उपलब्ध होणारे दुसरे साधन नाही असे मला वाटते. अनेक खेड्यातून ग्रामस्थ हातपंपाचा नियमित वापर करतात. हातपंपाच्या बिघाडाबाबत नेहमीच चर्चेने चर्चा केली जाते. पण गांभीर्याने जर विचार केला तर हातपंपाच्या बिघाडात आपल्या सवयी कारणीभूत असतात हे लक्षात येईल. हातपंपाचा दांडा जोराजोरात मारणे, हातपंपाच्या प्लॅटफॉर्मला तडा गेलेले असणे, हातपंपावर धुणे बांधणी करणे, आंघोळी व जनावरांना पाणी पाजणे, अशा प्रकारे जर हातपंपाचा गैरवापर टाळला व हातपंपाचे स्वमालकीने रक्षण केले तर हातपंप दीर्घकाळ कार्यान्वित राहू शकतो. कौशल्यप्राप्त ग्रामस्थांना हातपंप दुरुस्तीच्या प्रशिक्षणाची जोड दिल्यास व सुटे भाग व अवजारे ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्यास कमी कष्टामध्ये गावातील नादुरुस्त हातपंप गावातच दुरुस्त होऊ शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतीचा वेळ, पैसा वाचू शकतो. त्याचप्रमाणे हातपंप दीर्घकाळ नादुरुस्त राहिल्याने ग्रामस्थांना सोसावा लागणारा त्रास टाळता येऊ शकतो. गावातील युवकास रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मी तर एवढेच सांगेन की हातपंप आपला असून त्याची नियमित देखभाल करावी व वापरताना योग्य पद्धतीचा अवलंब करावा. जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रशिक्षित ग्रामस्थ अन्य ग्रामस्थांना प्रशिक्षण देत आहेत. जर खरोखरच ग्रामस्थांनी हातपंप दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतलं तर यापुढे शासकीय मदतीची आवश्यकता भासणार नाही. स्वतःचे हातपंप स्वतःच दुरुस्त केले जातील. खऱ्या अर्थानं हीच तर नव्या बदलाची सुरुवात होईल.